नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रियांका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा स्वागत करते। आय होप तुम्हाला माझे मागचे तिन्ही व्हिडिओ आवडला असेल। मी मुंबईचे 3 व्हिडिओ टाकले, आता हा 4th आहे आणि ह्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ टाकणारच आहे, कारण मला माझे व्हिडिओ खूप लेट येतात। तर तुम्ही समजून घेऊ शकता, माझा म्हणजे कामाचा आणि घरचा आणि यूट्यूबचा हा तिन्ही काम बघायला मला अजिबात जमत नाही आहे, तुम्हाला माहिती असेल। कारण मला ऑफिसचं काम करून घरी आलं, घराचं काम करून त्यानंतर मला उरलं तर मला यूट्यूबचं काम करावं लागते। आणि आत्ता तर आपलं यूट्यूबचं पेमेंट चालू वगैरे झाले, त्यामुळं मला सिरियसली घेऊन मला यूट्यूब चॅनलचा म्हणजे सपोर्ट करायचंच आहे। हा व्हिडिओ आता मी कुठं चालले ते तुम्हाला सांगणारच आहे, तोपर्यंत हा मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता आम्ही चाललो होतो गेट ऑफ इंडिया। आता मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया हा म्हणजे एकदम प्रसिद्ध आहे आणि वातावरण वगैरे खूप चांगलं आहे। तिथं दर्शन वगैरे घेतलं, ऊन खूप होतं, उन्हात आम्हाला इतकं म्हणजे सांगायच्या पलीकडे इतकं त्रास झाला। आता आम्ही मुंबईच्या स्टेशनवरती आहे, तुम्ही पाहू शकता इथं किती थंड आहे आणि फॅन इतके मोठे आहे ना, काय सांगायचंच नाही आहे। कारण इथं फॅन इतकं मोठं आहे म्हणून त्यामुळं आम्हाला थंडगार वाटत होतं आणि इथं स्वच्छता बघा किती चांगलं आहे। आणि त्यानंतर माझं नवीनच चालू होतं मध्ये, कारण मला मोबाईल पकडून पण कंटाळा आलतं। त्यानंतर मी म्हटले माझ्या आवला, आता तुम्ही पाहू शकता म्हणजे मी चालत आहे तरी मला किती वारं लागत आहे, इतकं मोठे फॅन आहेत, म्हणजे एकदम थंडगार वातावरण बघू शकता तुम्ही। आहे सहज मी पहिल्यांदा बघितले, तुम्हाला आश्चर्यचकित वाटणार नाही आहे कारण तुम्ही आला असेल नसेल, पण आम्हाला मात्र आश्चर्यचकितच आहे, कारण इतकं गारमध्ये उन्हात जाऊन गारमध्ये आलं तर थंडच वाटणारच ना। आता आम्ही जाणार होतो गेट ऑफ इंडियामध्ये जाऊन थोडं फोटो वगैरे टाकणार होतो आणि तुम्हाला फोटो मी कोणत्याही व्हिडिओचा टाकणारच नाही। आणि हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे शिवछत्रपती म्हणजे मुंबईचा हा मोठं स्टेशन आहे, इथनंच आपल्याला सर्व स्टेशन वगैरे म्हणजे ट्रेन वगैरे भेटतात। ह्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गेट ऑफ इंडियासाठी, इथं ऑटोचा ऑप्शन नाही आहे। बस बघण्यासाठी गेलो तर डबल बस पण आहे, सिंगल बस पण आहे, पण ह्याचं एक वैशिष्ट्यच आहे, ह्यांना नंबर पण प्रमाणे पाठवतात, म्हणजे लाईनला थांबायचे, त्यानंतर तुमचा नंबर ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्हाला सीट देणार। समजा नाही सीट भेटलं तर तुम्हाला तिथं आतमध्ये उभारूनच जावं लागते। आणि इतकं गर्दी की आम्हाला म्हणजे आता 5:30 वगैरे झाले होते, आम्हाला 6 वाजतात म्हणून आम्ही बघत होतो, जर समज भेटलं तर ठीक, नाही तर टॅक्सी करणार होतो। शेवटी आम्ही टॅक्सीच केलो आणि टॅक्सीमध्ये म्हणजे अलाउडच असतात किती जण पण, म्हणून आम्ही टॅक्सी केलो। त्यानंतर टॅक्सीचा वापर करून आम्ही गेट ऑफ इंडियाला जात होतो, इथंच होतं, जवळच होतं, म्हणून तरी पण आम्हाला टॅक्सीचा वापरच करावा लागतो। आणि हा मेन सिटी असल्यामुळे इथं अजिबात म्हणजे ऑटोचा ऑप्शनच नाही आहे, त्यामुळं आम्ही टॅक्सीच करावं लागलं। आणि पाहू शकता डबल बस, आणि हे लोक म्हणजे गावाकडचे लोक आले की डबल बसचं किती म्हणजे हे उत्साही होतात। तसं इथं फिल्म सिटी म्हणजे फिल्म वगैरे म्हणजे समजा कोणतं तर मूवीमध्ये इथं शूटिंग वगैरे केलेलं आहे, हा ठिकाण आहे, पण मला एक्झॅक्टली माहीत नाही कोणत्या मूवीमध्ये आहे काय नाही। आमचे आहो सांगत होते पण मला तेवढं लक्षात नाही। इथं व्हिडिओ वगैरे टाकलो आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पहा। आणि आमचं ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही 3 दिवसासाठी सुट्टी म्हणजे फ्रायडे संध्याकाळी बसलो, फ्रायडे पण सुट्टी नाही घेतलो आम्ही, फ्रायडे संध्याकाळी बसलो, सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवसासाठी आलो होतो आम्ही। 2 दिवसात खूप काही फिरलो, खूप फिरलो, असं वाटतंय की आता 3 महिने का 4 महिने आम्ही फिरणारच नाही आहे। खूप कंटाळलो, कारण जर फिरण्यासाठी यायचं असेल तर आपल्याला 8 दिवस तर कंपल्सरी सुट्ट्या लागतात, 8 नाही तर 4-5 दिवसच। आम्ही 2 दिवसात इतकं फिरलो की आम्हाला पूर्णपणे माझं तर शरीर पूर्ण साथ द्यायचं बंद केलं आहे। ज्यावेळी मी पुण्याला गेले ना रिटर्न, त्यावेळी माझे पाय वगैरे खूप दुखलेत, खूप अजिबात उचलायला येत नव्हते 3-4 दिवस, इतकं दुखत होते ना काय सांगायचंच नाही आहे। त्यानंतर आम्हाला आता गेट ऑफ इंडियामध्ये जाण्यासाठी ह्या टॅक्सीचा वापर केलेला आहे आणि इथनं जवळच आहे, पण सिटीमध्ये चालत जायचं होत नव्हतं, कारण आम्हाला अजिबात म्हणजे पाय वगैरे साथ द्यायचंच नव्हतं। त्यामुळं मला आमच्या हवं वगैरे ते एकदम व्यवस्थित होते, माझे पाय एकदम धरून गेलते, कारण मी पहिल्यांदा इतकं चालले आणि आपलं शरीर आपल्याला साथच देत नाही। तर तुम्हाला माहिती आहे जे जाड असतात त्यांना तेवढं जाड नाही आहे, तरी पण मला म्हणजे पाय वगैरे सपोर्टच करत नव्हते। आणि बघा मुंबई किती सुंदर आहे, आतमध्ये खूप म्हणजे सिटी जे मेन सिटी असतात, समजा गेट ऑफ इंडिया अशी जे मेन सिटी आहेत ना, तिथं सुंदर आहे मुंबई, एकदम स्वच्छ सुंदर आणि म्हणजे नियम पाळतात। आत्ता बाहेरच्या सिटीमध्ये समजा मुंबईच्या बाहेर तुम्ही गेला तर इतकं घाणेरडं आहे ना काय सांगायचं नाही आहे, अजिबात नाही आहे। कारण मी ज्यावेळी पहिल्यांदा आलते ना तिकडं त्या वातावरणामधूनच आले होते,
पण आत्ता व्यवस्थित आहे. माझ्या आत्या वगैरे चेंज झाले होते, म्हणजे आता राहणी म्हणजे तिकडं अगोदर लई लांब राहत होते, मीरा रोडला वगैरे राहत होते. त्याच्यानंतर आता इकडं शिफ्ट झाले. आता हे कुठं राहतात मला एक्झॅक्टली माहितीच नाही आहे. आणि आता छावा पिक्चर आलं तर ते बघण्यासाठी मला म्हणजे जायचंच होतं, पण मोबाईलमध्ये आहे म्हणून मी मोबाईलमध्येच बघणार होते, कारण इतकं भयंकर तिकीट पण आहे, पण आम्हाला टाईम नाही आहे म्हणून मी नाही बघितलो. ते शेवटी मी आल्यावर मला पाणीपुरी खायचं होतं. मुंबईमध्ये पाणीपुरी फेमसच आहे आणि इतकं महाग आहेत ना पाणीपुरी, काय सांगायचं नाही. शेवटी आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्लो. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ताज हॉटेल बघितलो, त्यानंतर गेट ऑफ इंडिया, त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढलो. त्याच्या अगोदर आम्ही फ्रेश वगैरे झालो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. तुम्ही बघितलं असेल गेट ऑफ इंडिया किती सुंदर आहे. ज्यावेळी म्हणजे 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, त्यावेळी खूप सुंदर सजवले जातात. आणि आय थिंक तिथं काहीतरी रिनोव्हेशनचं काम होतं, म्हणजे काहीतरी काम चालू होतं त्यामुळं. आणि समुद्र वगैरे तुम्ही म्हणजे पाहू शकता. समजा तुम्ही समुद्रामध्ये बोटचा प्रवास करायचा असेल तर आता सोयीसुविधा खूप केलेला आहे, कारण मध्ये एक न्यूज झालं तर त्यापासून आता म्हणजे बोटची व्यवस्था वगैरे खूप भारी केलेली आहे. आणि संध्याकाळी वातावरण खूप मस्त आहे. ताज हॉटेल बघा किती सुंदर दिसतंय. आणि आमच्या आणि माझे फोटो संपत नव्हते, खूप फोटो काढले. ते फोटो मी टाकू शकत नाही कारण खूप वगैरे म्हणजे खूप जास्त फोटो त्यामुळे. आणि त्यानंतर आम्हाला घरी निघायचं होतं शेवटी संध्याकाळी 7-8 म्हणजे तिथलं लोकल चेंज करून. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.